सरकारने लागू केलेली कृषी विधेयक तात्काळ रद्द करावी, त्याचबरोबर एकरकमी FRP द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सुमारे तासभर वाहने रोखून धरण्यात आली। कृषी विधेयक रद्द करा, एकरकमी FRP द्या, भ्रष्ट साखर कारखानदाराचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्यांना मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांना मंजूर बनवणारी तर उद्योगपतींना मालामाल करणारी आहेत। शेतकरी हिताची भाषा करणारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र खेळत ते पण हाणून पाडले जाईल। पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत। त्यांनी दसऱ्याला रावण दहन न करता मोदी पुतळा दहन केले, याचा अर्थ शेतकऱ्यांना ही विधेयक मान्य नाहीत, म्हणून ती रद्द करावीत। ऊस प्रश्नासंदर्भात बोलताना खराडे म्हणाले, शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एकरकमी FRP देण्याचे कबूल केले, मग सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना ते का शक्य नाही? येत्या आठवड्यात भरात तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा आगडोंब उसळेल, असा इशारा देत या आंदोलनाचा युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, बाबा सांद्रे, महेश जगताप, शीतल पाटील, समदेव बेले, वसंत सुतार, जगन्नाथ भोसले, प्रताप कदम, प्रभाकर पाटील, मारुती देवकर, निखिल कारंडे, अंधू कुमार, प्रकाश सटाले आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर, सांगली। केंद्र सरकारनं नुकतीच 3 कृषी विधेयकं संसदेमध्ये मंजूर करून घेतली आणि ही सगळी कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी आहेत। त्यामुळे ही कृषी विधेयकं तातडीने रद्द करावीत या प्रमुख मागणीसाठी त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधल्या साखर कारखानदारांनी अद्याप एकरकमी FRP देण्याचं कबूल केलेलं नाही। त्यामुळे ती एकरकमी FRP मिळावी या प्रमुख 2 मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं इस्लामपूर रस्त्यावरती लक्ष्मी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव, शिरडोन आणि तासगाव या ठिकाणी याच प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर एकरकमी FRP मिळाली नाही आणि कृषी विधेयक रद्द झालं नाही तर यापुढच्या काळामध्ये तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन निर्माण होईल। सांगली जिल्ह्यामध्ये आगडोंब उसळेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांची राहील। त्यामुळे जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की एकरकमी FRPसाठी तुम्ही तातडीनं बैठक घ्या आणि हा प्रश्न निकालात काढा। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्याही आपण केंद्र सरकारला कळवाव्यात, एवढंच या निमित्तानं सांगतो।